मी मागे एकदा फ्रीजबद्दल एक ब्लॉग लिहिला होता की फ्रीजचा वापर कसा करावा आणि फ्रीज किती उपयोगी आहे. त्याच्यावर बॅकलॅश खूप आला कारण अनेक लोकांचा असा समज आहे की आयुर्वेदानुसार फ्रीजचा वापर करू नये. फ्रीजमध्ये अन्नपदार्थ जे ठेवलेले असतात ते लोक शिळं करून खातात, पण ह्याला विज्ञानाचा कुठलाही आधार नाही आहे. मुंबईसारख्या शहरात काय होतं की ह्युमिडिटी खूप असते, त्याच्यानंतर ह्युमिडिटीमुळे पदार्थ लवकर खराब होतात. अगदी पिठं किंवा दाण्याचं कूट ह्यालाही लवकर खराब व्हायची एक शक्यता असते, किंवा भाज्या ह्या पटकीने खराब होऊ शकतात. ह्युमिडिटीमुळे पटकीने गोष्टी खराब होतात. तर फ्रीजचा वापर यासाठी केलाच जाऊ शकतो, जसं दूधं चांगली टिकतात. इव्हन हे पण सिद्ध झालेलं आहे की स्वयंपाकाच्या प्लॅनिंगसाठी आपण फ्रीज वापरतोय, तर फ्रीजमध्ये आपण आदल्या दिवशी कापून चिरून कांदा कापून ठेवला बंद डब्यात, किंवा एखादी भाजी चिरून ठेवली. अर्थात पालेभाज्या आपण ठेवू शकत नाही चिरून, कारण पालेभाज्या ह्या धुतल्याबरोबर चिरून लगेच फोडणीला टाकायच्या असतात, कारण नाहीतर त्यातले पोषण मूल्य कमी होतात. पण बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांमधली पोषण मूल्य जर एअरटाईट डब्यात तुम्ही ठेवली तर तितकीशी कमी होत नाही, हे विज्ञान सांगतं. त्यामुळे फ्रीजचा वापर करू नये असं म्हणणाऱ्यांना हे अगदी एक उत्तर आहे की नाही, असं नाही आहे की फ्रीजचा वापर करता येऊ शकतो.